तर हा व्हिडिओ आहे 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वीचे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात की 11वीला अभ्यास कसा करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. 11वीला अभ्यास नाही केला तरी चालतो काय? तर अजिबात चालत नाही. सध्या कॉम्पिटिशनचं युग आहे. तुम्हाला नंतर 12वीला CET द्यायची असते, 12वीची एक्झाम झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर कोणाला नीट करायचं असते, कोणाला JEE करायचं असते, तर त्याच्यामध्ये 11वीचा सिलेबस असणारच आहे. तर तुम्ही 11वीला कन्सेप्ट समजून घ्यायला प्रायोरिटी दिली पाहिजे. थोडीशी पाठांतराची सवय ठेवा, म्हणजे आपल्याला जेणेकरून 12वीला जास्त त्रास होणार नाही. त्याच्यानंतर मॅक्झिमम MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जे CETला चॅप्टर्स आहेत ते व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे न्यूमेरिकल्सचे कन्सेप्ट पूर्णच्या पूर्ण 11वीलाच क्लिअर झाले पाहिजे. नंतर 12वीला काही विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन्स येत नाहीत. न्यूमेरिकल्स जवळपास 20 ते 25% विचारले जातात एक्झाममध्ये आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्क्स इथेच नाहीसे होऊन जातात, कारण का त्यांनी न्यूमेरिकलची प्रॅक्टिस बरोबर केलेली नसते. तर 11वीला तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर टाइम आहे, तुमच्याकडे सिलेबस कमी असतो. तर तुम्ही न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस परफेक्ट करून घ्या आणि न्यूमेरिकल्स मध्ये परफेक्ट बना. प्रत्येक कॅल्क्युलेशन्स करून पहा. लॉक टेबल परफेक्ट बना. बिना लॉक टेबलचं कसं सॉल्व करतात, कोणते ट्रिक्स असतील तर ते सुद्धा शिकून घ्या आणि न्यूमेरिकल्समध्ये तुम्ही 100% परफेक्ट बनलं पाहिजे. एवढं तरी 11वीच्या विद्यार्थ्यांनी करा. थँक्यू.